बऱ्याच वर्षानंतर ना मी आज फ्रूट कस्टर्ड जे आहे ते बनवायला घेतलेलं होतं. तर सगळ्यात आधी येत ना इथे मी 1 लिटर दूध जे आहे तर ते गरम करायला ठेवलेलं होतं. आता जोपर्यंत दूध गरम होते तोपर्यंत इथे येत ना मी कस्टर्ड पावडर जी आहे ती दुधामध्ये मी मिक्स केलेली होती. तर इथे येत ना मी 3 चमचे कस्टर्ड पावडर जी आहे ती घेतलेली आहे. तर इथे येत ना आपल्याला काटेरी चमचा घ्यायचा आहे, जेणेकरून ज्या दुधामध्ये आपण कस्टर्ड पावडर मिक्स केलेली आहे त्याच्यामध्ये काही लम्स वगैरे राहणार नाहीत. इथे आपलं दूध सुद्धा बघा छान असं उकळलेलं आहे की त्या दुधामध्ये येत ना लगेचच आपल्याला ही कस्टर्ड पावडर जी आहे तर ती टाकायची आहे. 2-3 मिनिटं असं हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर मी यामध्ये साखर ॲड केलेली आहे. तसं तर तुम्ही साखर आधीच ॲड करू शकता, पण माझ्या लक्षात नव्हतं म्हणून मग ती मी नंतरनं यामध्ये ॲड केलेली आहे. तर आता इथे ना जोपर्यंत आपलं दूध थंड होतंय तोपर्यंत इथे मी सगळे फ्रुट्स कट करून घेतलेले होते. तर इथे ना मी स्ट्रॉबेरी, ॲपल, त्यानंतर डाळिंब आणि इथे थोडीशी ब्लूबेरी घेतलेली आहे. आता तुमच्याकडे ना जे फ्रुट्स असतील ना ते तुम्ही यामध्ये टाकू शकता. इथे बघा आपलं दूध सुद्धा थंड झालेलं आहे. तर आता याचं टेक्स्चर बघू शकता तुम्ही, छान असं घट्टसर झालेलं आहे. आता जेवढे काही फ्रूट आपण कट केलेले आहेत ना ते सगळे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आता हे मिक्स केल्यानंतर ना याला आपल्याला फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. 3 ते 4 तास आरामशीर याला थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे असं थंड असं काहीतरी खावंसं वाटतं. तर त्यासाठी सुद्धा तुम्ही एकदा हे फ्रूट कस्टर्ड जे आहे ते एकदा नक्कीच ट्राय करा आणि हे खूप जास्त टेस्टी झालेलं होतं. सगळ्यांना खूप जास्त आवडलं. रेसिपी तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि कशी झाली कमेंट करून मला नक्कीच सांगा. तोपर्यंत बाय.